उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं। राज्य में 5वें चरण के लोकसभा चुनाव 20 मई 2024 को होंगे। अपर कलेक्टर मनीषा जयभाय ने बताया कि इसके लिए नामांकन आवेदन आज 26 अप्रैल से शुरू होंगे और जिला प्रशासन इसके लिए तैयार है। कलेक्टर जिला निर्वाचन अधिकारी अशोक शिंगारे ने बताया कि चुनाव की अधिसूचना 26 अप्रैल को जारी होगी। साथ ही नामांकन पत्र जमा करने की आखिरी तारीख 3 मई 2024 है और नामांकन पत्रों की जांच 4 मई को की जाएगी। उम्मीदवारी वापस लेने की अंतिम तिथि 6 मई 2024 है। लोकसभा चुनाव की घोषणा के बाद से जिला अधिकारी और जिला निर्वाचन निर्णय पदाधिकारी अशोक शिंगारे ने दंड प्रक्रिया सहित 1973 की धारा 144 के तहत 16 मार्च 2024 से चुनाव प्रक्रिया पूरे होने तक 6 जून 2024 तक प्रतिबंधात्मक आदेश जारी किया है। चुनाव रिटर्निंग अधिकारी के कार्यालय में नामांकन पत्र दाखिल करते समय वाहनों के बेड़े में 3 से अधिक वाहन नहीं होने चाहिए। साथ ही जब उम्मीदवार अपना नामांकन पत्र दाखिल करेंगे तो चुनाव रिटर्निंग अधिकारी के हॉल में 5 से अधिक व्यक्तियों को अनुमति नहीं दी जाएगी। जिला अधिकारी और जिला निर्वाचन रिटर्निंग अधिकारी शिंगारे द्वारा लागू किया गया। ज्ञात हो कि 24 कल्याण लोकसभा मतदान निर्वाचन क्षेत्र के लिए उम्मीदवार अपना नामांकन सावला राम मात्रे क्रीडा संकुल जलतरण तालाब के पास डोंबिवली पूर्व ता कल्याण स्थित कार्यालय में दाखिल कर सकेंगे। आपल्या इथं नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू होत आहे। एकंदरीतच 16 मार्चला भारत निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहितेची उद्घोषणा केल्यानंतर दरम्यानच्या कालावधीमध्ये वेगवेगळ्या टप्प्यावर वेगवेगळे फॉर्म्स प्रोसेसिंग आणि निवडणुकीच्या संदर्भातील मग ती मतदान नोंदणीच्या संदर्भातली असेल किंवा कंडक्ट ऑफ इलेक्शनच्या संदर्भातली असेल विविध काम सगळ्या स्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्तरावर काही सीओच्या स्तरावर काही आरओच्या स्तरावर काही आरओच्या स्तरावर अशी वेगवेगळी कामं वेगवेगळ्या टप्प्यावर आणि लेवलला चालत होती। तर ह्या सगळ्याचा एकत्रितपणानं आपल्यामार्फत जनतेपर्यंत पोहोचावं या हेतून आज आपल्याला आमंत्रित केलं होतं। आपणही त्याला अत्यंत सकारात्मक प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने आपण उपस्थित झालेला आहात त्याबद्दल मी आपला आभारी आहे। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे 16 तारखेला त्याची कल्पना आलेली होती की आपल्या इथली निवडणूक कधी असणार आहे, नामनिर्देशनाचा कालावधी कधी असेल वगैरे। तर आपण 5 टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये निवडणुका होत आहेत त्यातल्या 5व्या टप्प्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे। आपल्या जिल्ह्यातले 3 मतदारसंघ धरून एकूण 13 मतदारसंघ या 5व्या टप्प्यामध्ये निवडणुकीला मतदानाला सामोरे जात आहेत। याची जी रूपरेषा आहे ती अशी आहे। उद्या सगळ्या काही वर्तमानपत्रामध्ये ज्या ठरवून दिलेली वर्तमानपत्र आहेत त्यामध्ये नमुना 1 ची नोटीस प्रसिद्ध केली जाणार आहे ज्यामध्ये निवडणुकीचा कार्यक्रम असतो, नामनिर्देशनाचा कार्यक्रम असतो आणि एकंदरीत निवडणूक प्रक्रिया किती टप्प्यात कशी कशी होणार आहे त्याचा कालबद्ध कार्यक्रम त्यामध्ये नमूद केलेला असतो। त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना उद्या प्रसिद्ध होईल म्हणजे उद्यापासून नामनिर्देशन पत्र घ्यायला आणि सबमिट करायला उद्यापासून सुरुवात होणार आहे। नामनिर्देशन पत्र सादर करायचा शेवटचा दिनांक आहे 3 मे 2024 शुक्रवारचा हा दिनांक आहे। नामनिर्देशन पत्राची छाननी 4 मे 2024 शनिवारी या दिवशी केली जाणार आहे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक आहे 6 मे 2024। मतदानाचा दिनांक 20 मे 2024। मतमोजणीचा दिनांक आहे 4 जून 2024। याची आपल्याला कल्पनाच आहे। हे 3 आपल्या इथं 23 ठाणे जिल्ह्यामध्ये 23 भिवंडी लोकसभा मतदारसंघ, 24 कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि 25 ठाणे लोकसभा मतदारसंघ असे 3 लोकसभा मतदारसंघ आहेत। या 3 लोकसभा मतदारसंघाचे नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी हे त्यांच्या कार्यालयामध्ये घेणार आहेत। त्यांचे कार्यालय कुठं आहेत तर 23 भिवंडीचं कार्यालय तिथले जे रिटर्निंग ऑफिसर आहेत निवडणूक निर्णय अधिकारी श्री संजय जाधव आहेत। अपर जिल्हाधिकारी संवर्गातले ते अधिकारी आहेत आणि ते उपविभागीय अधिकारी भिवंडी यांच्या कार्यालयामध्ये ते नामनिर्देशन पत्र घेणार आहेत। 24 कल्याणच्या निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुषमा सातपुते आहेत त्या अतिरिक्त अभियान संचालक आहेत जलजीवन मिशनच्या। त्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका जलतरण तलाव कार्यालय सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल घारडा सर्कल डोंबिवली
या ठिकाणी ते नामनिर्देशन पत्र घेणार आहेत। 25 ठाण्याच्या निवडणूक निर्णय अधिकारी आपल्या ॲडिशनल कलेक्टर आहेत श्रीमती मनीषा जायभाय, अपर जिल्हाधिकारी ठाणे माझ्या डाव्या साईडला आहेत बसलेल्या आहे। अपर जिल्हाधिकारी ठाण्यांचं कार्यालय जे आहे पहिल्या मजल्यावरचं, त्या ठिकाणी ते नामनिर्देशन पत्र ठाण्यासाठी ते स्वीकारणार आहे। की नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची प्रक्रिया किंवा त्याचा जो प्रोटोकॉल आहे त्या संदर्भात राजकीय पक्षांशी चर्चा केलेली आहे आपण, आणि तीच माहिती आपल्यासमोर द्यायची म्हणजे या नामनिर्देशन पत्र सादर करत असताना उमेदवार त्यांच्यासोबत किती लोक असावेत, किती व्यक्ती असावेत, किती गाड्या असावेत, त्याच्या संदर्भातली काही नियमावली आहे। ज्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याचं कार्यालय ज्या ठिकाणी आहे तिथून साधारणपणे 100 मीटरच्या परिसरामध्ये फक्त 3 वाहनं अलाउड केलेली आहेत, आणि त्या 3 वाहनातून जास्तीत जास्त 5 व्यक्ती येतील आणि नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी उमेदवारांनी एकापेक्षा जास्त जरी फॉर्म असतील, 4 फॉर्म जरी भरत असतील तरी 4 फॉर्म मिळून एका वेळी आरओच्या कार्यालयामध्ये उमेदवार प्लस 4 असे एकूण 5 व्यक्ती उपस्थित असतील। हा आयोगाचाच नियम आहे, त्यामुळे तो आयोगाच्या नियमाचं आपण पालन करण्याचं आवाहन राजकीय पक्षांना केलेलं आहे, त्यांनी ते मान्य केलेलं आहे। ही प्रक्रिया, नामनिर्देशनाची प्रक्रिया झाल्यानंतर साधारणपणे आपण मतदार यादीच्या संदर्भामध्ये बोललं पाहिजे। आपल्याकडं जेव्हा आचारसंहिता लागू झाली त्यानंतरही काही कालावधीपर्यंत एक्झॅक्टली 23 एप्रिलपर्यंत आपल्याकडं नाव ॲडिशन करण्याची, नावं नोंदवण्याची किंवा ॲड करण्याची मुभा आयोगाने दिली होती, आणि त्यामध्ये आत्तापर्यंत जे मतदार यादीमध्ये समाविष्ट झालेले नावं आहेत किंवा संख्या आहे ती मी आपल्याला सांगतो। एकूण आपल्या जिल्ह्यामध्ये आता 23 एप्रिलपर्यंत 66,32,404 इतके मतदार समाविष्ट झालेले आहेत। त्यामध्ये 35,72,739 एवढे पुरुष आहेत, 30,58,370 एवढे स्त्री मतदार आहेत, ट्रान्सजेंडर 1,295 आहेत, दिव्यांग 35,560 आहेत, अँड 85+ 85 वर्षापेक्षा जास्त असलेले सिनियर सिटीजन जे आहेत ते 59,005 आहेत। आपला जेंडर रेशो जो आहे तो 856 पर्यंत आलेला आहे। आता लोकसंख्येच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक मतदार असलेला, लोकसंख्येच्या नव्हे मतदारांच्या संख्येच्या अनुषंगाने सर्वाधिक मतदार असलेला 146 ओवळा माजीवडा हा आपला विधानसभा मतदारसंघ आहे। त्यामध्ये 5,05,450 इतके मतदार आहेत, आणि सर्वात कमी मतदार असलेला 141 उल्हासनगर 2,56,431 असे त्यामध्ये मतदार आहेत। या मतदारसंख्येमध्ये जे फॉर्म ऑलरेडी या विशिष्ट तारखेच्या म्हणजे 23 एप्रिलपर्यंत प्राप्त झालेले आहेत ते साधारणपणे 40,000च्या आसपासचे फॉर्म आहेत। ते फॉर्मची याच्यामध्ये ॲडिशन होणार आहे, ते आपल्या प्रोसेसिंगच्या टप्प्यामध्ये आहेत, 7 दिवसाचा त्याला कालावधी द्यावा लागतो वगैरे। ती प्रोसेसिंग पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे या मतदाराच्या संख्येमध्ये ते त्यापैकी जे ॲक्सेप्ट होतील ते संख्या ॲड होणार आहे। आता हे या आता सध्या 23 एप्रिलला जी 66,32,404 ही जी आपली मतदार संख्या आहे त्या मतदारसंख्येची आपण लोकसभा मतदारसंघनिहाय विगतवारी जर केली तर आपल्याला 23 भिवंडीमध्ये 20,72,310 इतके मतदार आहेत। त्यामध्ये 11,22,215 पुरुष आहेत, 9,49,757 स्त्री मतदार आहेत, 338 ट्रान्सजेंडर आहेत। 18-19 वयामध्ये एक मला आनंदानं सांगावं वाटतंय की या वेळेला 18-19चा जो वयोगट आहे, नवतरुणांचा जो वयोगट आहे त्यामध्ये बऱ्यापैकी लक्षणीय वाढ झाली आहे। अर्थात आपण अजूनही पूर्णपणानं जो एक्सपेक्टेड रेशो तिथपर्यंत पोहोचू नाही शकलो, परंतु मागच्या वेळेला जेव्हा आपण ड्राफ्ट पब्लिकेशन केलं होतं तेव्हा 66,000च्या आसपास साधारणपणे 18-19 वयोगटातले होते। आता 1,01,030 इतकी संख्या नवमतदारांची झालेली आहे, त्यामुळे नवमतदारांचा टक्का निश्चितपणानं वाढलाय, परंतु अजूनही आपल्याला तो वाढवावा लागणार आहे। दुसरा जो कल्याण लोकसभा मतदारसंघ आहे त्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये 20,69,581 असे इतके मतदार आहेत। त्यामध्ये 28,439 हे नवमतदार आहेत 18-19चे, आणि 11,10,934 पुरुष मतदार, 9,57,897 स्त्री मतदार, 750 ट्रान्सजेंडर
अशा पद्धतीनं त्या लोकसभा मतदारसंघाची मतदाराच्या संख्येची विगतवारी आहे. सगळ्यात जास्त मतदार असलेला आपला ठाणे लोकसभा मतदारसंघ आहे, 25 ठाणे. 25 ठाण्यामध्ये 24,90,513 इतके मतदार आहेत. त्यामध्ये 13,39,590 पुरुष मतदार, 11,50,716 स्त्री मतदार, 207 ट्रान्सजेंडर आणि 35,181 इतके नव मतदारांचा त्यामध्ये समावेश आहे. तर अशा रीतीनं जिल्ह्यामध्ये 66,32,404 इतका लोकसंख्येचा म्हणजे इतक्या मतदारांची नोंदणी झालेली आहे. अर्थात मला सांगितल्याप्रमाणे त्यामध्ये थोडीशी वाढ होईल ऍक्सेप्ट झालेले फॉर्म किती आहेत त्याच्या आधारे. आणि 18-19 वयोगट 1,01,030 आणि 85+59 मला सांगितल्याप्रमाणे. आणि दिव्यांग जे मतदार आहेत ते 35,560 आहेत. अर्थात मतदार संख्येचा आपण सांगितलेला आहे, मात्र मतदान घेण्यासाठी मतदान केंद्राची आणि निवडणूक आपल्या मतदान यंत्राची आवश्यकता असते. त्यामुळं मागच्या जुलै-ऑगस्टमध्ये आपण मतदान केंद्राचं रॅशनलायझेशन केलेलं होतं. आणि रॅशनलायझेशन करत असताना मतदारांना सुयोग्य ठिकाणी 2 आपले पॅरामीटर त्यामध्ये ठेवले होते. एक तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर किंवा पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर असलेली जी मतदान केंद्र आहेत ते सगळे ग्राउंड फ्लोअरला आणायची, हा एक ऑब्जेक्ट होता. आणि आपण त्याच्यामध्ये सगळी मतदान केंद्र 6,592 जी मतदान केंद्र आहेत जिल्ह्यामध्ये ती सगळी ग्राउंड फ्लोअरला आणलेली आहेत. एकही मतदान केंद्र आता पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या मजल्यावर नाहीये. हे सगळीच 6,592 हे ग्राउंड फ्लोअरवर असतील. त्यामुळं ही सगळी मतदान केंद्र रॅशनलायझेशन करून मतदारांच्या दृष्टिकोनातून सोयीच्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये 6,524 हे मूळ मतदान केंद्र आहेत आणि मतदारांची संख्या एका मतदान केंद्रामध्ये 1,500 पेक्षा जास्त झाल्यामुळं आपण 68 मतदान केंद्रांना सहाय्यकारी मतदान केंद्र म्हणून त्यांना घोषित केलेलं आहे भारत निवडणूक आयोगाच्या मान्यतेप्रमाणे. ही सगळी जी लोकेशन्स आहेत, जी मतदान केंद्र आहेत ते 1931 इतक्या लोकेशन्सवर लोकेट केलेले आहेत. 1931 हे लोकेशन्स आहेत, पोलिंग स्टेशन लोकेशन ज्याला म्हणतो ते. पक्क्या इमारतीमध्ये 5,116 आहेत. पार्टिशन मधली म्हणजे एकच मोठा हॉल आहे, त्यामध्ये 2 मतदान केंद्र करावे लागत असते, त्याला पार्टिशन करून करतो, अशी 807 मतदान केंद्र आहेत. मंडपामधली ज्याचा पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरची मतदान केंद्र होती ते आपण खाली आणल्यामुळं काही ठिकाणी मंडपमध्ये पण ते मतदान केंद्र आपल्याला निर्माण करावे लागणार आहे. अशी 633 मतदान केंद्र आहेत. आणि आपण यावर्षी नव्याने जे करतोय आपल्या सर्वांनाच माहीत आहे, रॅशनलायझेशनच्या वेळेला किंवा SSRच्या वेळेला आपण 36 जी मतदान केंद्र आहेत ते सहकारी गृहनिर्माण संस्थांचे क्लब हाऊस किंवा कॉमन स्पेस आहेत या ठिकाणी केलेले आहे. तिथला मतदानाचा टक्का वाढावा, लोकांना त्या दृष्टिकोनातून जिथं मतदान कमी होतं स्पेसिफिकली त्या ठिकाणी हे अरेंज केलेलं आहे. आता कोणत्या मतदारसंघामध्ये सर्वात जास्त मतदान केंद्र आहेत याचा जर आपण विचार केला तर 139 मुरबाड या विधानसभा मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त म्हणजे 511 मतदान केंद्र आहेत. आणि सगळ्यात कमी मतदान केंद्र असलेला विधानसभा मतदारसंघ आहे तो उल्हासनगर, 141. त्यामध्ये 251 मतदान केंद्र आहेत. त्या मतदान केंद्राची विगतवारी मी थोडक्यात सांगतो. हे सगळे स्टेटमेंट आहेत आपल्याकडे, पण जास्त वेळ जायला नको म्हणून मी थोडक्यात सांगतो. भिवंडी विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण 2,175 मूळ मतदान केंद्र, सहाय्यकारी 14 मतदान केंद्र आणि असे एकूण 2,189 मतदान केंद्र आहेत. त्याचे पक्क्या इमारतीमध्ये, कच्च्या इमारतीमध्ये किंवा पार्टिशन मधली, मंडप मधली याचं विगतवारी आपल्याला पुढे दिलेलीच आहे. 24 कल्याणमध्ये 1955 एकूण मतदान केंद्र आहे, त्यापैकी 1911 हे मूळ मतदान केंद्र आहेत. 44 सहाय्यकारी मतदान केंद्र आहेत आणि त्याची विगतवारी पुढे दिलेली आहे. 25 ठाण्यामध्ये असलेल्या 2448 मतदान केंद्रापैकी 2438 मतदान केंद्र मूळ मतदान केंद्र आहेत आणि 10 सहाय्यकारी मतदान केंद्र आहेत. अशा रीतीने जिल्ह्यामध्ये 6,524 मूळ मतदान केंद्र, 68 सहाय्यकारी मतदान केंद्र आणि अशा रीतीने 6,592 अशी मतदान केंद्राची संख्या आहे. आता जिल्ह्यामध्ये 3 लोकसभा मतदारसंघ असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची रिक्वायरमेंट आहे. मनुष्यबळाची रिक्वायरमेंट विचारात घेता जिल्ह्यामध्ये उपलब्ध असलेलं मनुष्यबळ अपुरं पडत असल्यामुळं आपण मुंबई उपनगर या जिल्ह्यातूनही मनुष्यबळाची मागणी केलेली आहे. आपल्याला पुरवठाही केलेला आहे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी.
आणि त्याप्रमाणे जिल्ह्यामधल्या मनुष्यबळाची आपली तूर्त गरज भागलेली आहे. मात्र याच्या उपरी काही आपल्याला जो रिझर्व्ह स्टाफ ठेवावा लागतो त्या दृष्टिकोनातून काही संस्थांकडून आणखी आपण घेण्याचा प्रयत्न करतो. आपण जिल्ह्यामध्ये फक्त मतदान केंद्रावर पाठवण्यासाठी जर किती मनुष्यबळ लागणार आहे याचा विचार केला तर 31,642 इतक्या प्रिसाइडिंग ऑफिसर, पहिला मतदान अधिकारी, दुसरा मतदान अधिकारी, तिसरा मतदान अधिकारी, राखीव मतदान अधिकारी आणि इतर अशा पद्धतीने 31,642 इतक्या पोलिंग स्टाफची आपल्याला आवश्यकता आहे. फक्त मतदान केंद्रावर पाठवल्यानंतर अन्य ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावर काम चालू असतं. जसा फ्लाइंग स्क्वॉड असतील, सर्वेलन्स टीम असतील, व्हिडिओग्राफर्स असतील, वाहन चालक असतील, या सगळ्यांसाठीची जर संख्या आपण एकत्रितपणे विचारात घेतली तर ती साधारणपणे 11,305 हे इतर कर्मचारी आहेत आणि या पद्धतीनं 42,947 किमान एवढ्या कर्मचारी आपल्या निवडणुकीच्या कामामध्ये गेल्या काही दिवसापासून काम करत आहेत, काही महिन्यांपासून काम करत आहेत. याचा जर बायफर्गेशन आपण करायचं म्हटलं तर भिवंडीमध्ये एकूण 10,507 मनुष्यबळाची गरज आहे, ती मीट आउट होते. कल्याणमध्ये 9,384 आहे, ठाण्यामध्ये 11,750 आहे. अशा पद्धतीनं मनुष्यबळ आहे. वेगवेगळ्या ज्या टीम्स आहेत त्यामध्ये BLO लागत आहेत, झोनल ऑफिसर्स आहेत, ROAROचं कार्यालय आहे, विविध पथकं जे निर्माण केले, FST, SST असतील, एक्सपेंडिचरच्या टीम असतील, याच्यासाठी 11,305 कर्मचाऱ्याची आवश्यकता आहे. तिसरा जो महत्वाचा घटक आहे निवडणुका घेण्याच्या अनुषंगानं, एक तर मतदार यादी, मतदान केंद्र, मनुष्यबळ आणि आता चौथा महत्वाचा मुद्दा आहे तो मतदान केंद्राचा मुद्दा आहे. मतदान केंद्राच्या बाबतीमध्ये आपल्याकडं सफिशियंट प्रमाणामध्ये मतदान यंत्र आपल्याकडे प्राप्त झाली होती. बेल या कंपनीचे मतदान यंत्र आपल्या जिल्ह्यामध्ये प्राप्त झालेली होती. प्राप्त झालेली मतदान यंत्र आपल्याकडे 17,067 BU प्राप्त झाले होते, 10,038 CU प्राप्त झाले होते, कंट्रोल युनिट प्राप्त झाले होते आणि 10,538 VVPAT प्राप्त झाले होते. या पद्धतीनं आपण जनजागृतीसाठी, मतदारांच्या जनजागृतीसाठी आणि अवेअरनेससाठी आणि कर्मचाऱ्यांच्या ट्रेनिंगसाठी जी मतदान यंत्र दिली ते साधारणपणे 652 मतदान केंद्र BU दिली, 652 CU दिली आणि 652 VVPAT आपण सगळ्या 18 विधानसभा मतदारसंघाला दिलेली होती. आता फर्स्ट रँडमायझेशन झालं आपलं EVMचं, ते परवा 15 तारखेला झालं, 15 एप्रिलला. आणि त्या फर्स्ट रँडमायझेशनच्या नंतर आपण 9,372 BU, 9,372 CU आणि 9,877 VVPAT हे आपण सगळ्या 18 विधानसभा मतदारसंघाला रँडमायझेशन प्रमाणे दिले. यावेळेला राजकीय पक्षांचे प्रतिनिधी त्यांच्या समक्ष हे रँडमायझेशन करण्यात आलेलं होतं. राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते आणि हे याच्यासाठी वापरलेलं सॉफ्टवेअर हे भारत निवडणूक आयोगानं प्रमाणित करून दिलेलं आहे. आता हे केल्यानंतर आपल्याकडं 7,043 BU शिल्लक राहतात, CU 14 कंट्रोल युनिट शिल्लक राहतात आणि VVPAT 9 राहतात. जर आपल्या कुठल्या लोकसभा मतदारसंघामध्ये एकापेक्षा जास्त बॅलेटिंग युनिटची आवश्यकता लागली, म्हणजे 16पेक्षा जास्त जर मतदार आले तर तेव्हा आपण त्याचं सेकंड सप्लिमेंटरी रँडमायझेशन करणार आहोत ऑब्झर्व्हरच्या उपस्थितीमध्ये आणि मग ते ॲडिशनल बॅलेटिंग युनिट आपण त्या लोकसभा मतदारसंघाला आपण प्रोव्हाइड करणार आहोत. जे प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय जी EVMची आपण विगतवारी केली किंवा त्या रँडमायझेशननुसार वाटून दिलेले आहेत ते मी सांगतो आपल्याला. खरं तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय सांगितलं तर आपल्याला खूप वेळ जाईल. मी लोकसभा मतदारसंघ निहाय वाचून दाखवतो. एकूण मतदान केंद्र 23 भिवंडीमध्ये 2,189 आहेत. त्यांना 2,554 इतक्या बॅलेट युनिटची आवश्यकता होती. ती 5,254 त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. कंट्रोल युनिटची संख्या 2,627 होती, ती त्यांना 2,627 उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. VVPAT 2,846 ची आवश्यकता होती, 2,846 त्यांना VVPAT उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. 24 कल्याणसाठी 1955 मतदान केंद्र आहेत. त्या मतदान केंद्रासाठी 4,692 इतके बॅलेट युनिटची आवश्यकता होती. त्यांना 4,692 बॅलेट युनिट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. कंट्रोल युनिट 2,346 ची आवश्यकता होती,
तेवढे 2346 त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. व्हीव्हीपॅट 2542 ची आवश्यकता होती, 2542 त्यांना व्हीव्हीपॅट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. तिसरा ठाणे 25 ठाण्यासाठी जो व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम आपण त्यांना पाठवलेले आहेत, त्यामध्ये 2448 मतदान केंद्रासाठी 5875 बॅलेट युनिट ची आवश्यकता होती, तेवढे त्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. 2938 कंट्रोल युनिट ते उपलब्ध करून दिलेले आहेत आणि 3182 व्हीव्हीपॅट आहेत ते उपलब्ध करून दिलेले आहेत. अशा पद्धतीनं 15821 बॅलेट युनिट, 7910 कंट्रोल युनिट आणि 8570 व्हीव्हीपॅट आपण तीनही लोकसभा मतदारसंघाला प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय उपलब्ध करून दिलेले आहे. मतदारांच्या सोयी सुविधेसाठी आपण वेगवेगळे उपक्रम राबवतो. जसं मतदारांना त्यांचं नाव शोधायचं असेल तर 1950चा टोल फ्री नंबर आहे, त्याशिवाय वोटर्स हेल्पलाईन आहे, त्याशिवाय voters.eci.gov.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटच्या माध्यमातूनही आपण मतदारांना त्यांचं नाव मतदार यादीमध्ये कुठं आहे ते शोधण्यासाठीच्या वेगवेगळ्या फोरम्स उपलब्ध करून दिलेले आहेत. त्याशिवाय एक आपण मतदार चिठ्ठीचं वाटप करत असतो. साधारणपणे ते मतदार चिठ्ठीचं वाटप मतदानाच्या 5 दिवस अगोदरपर्यंत पूर्ण करायचं आहे आणि ते साधारणपणे उद्यापासून, म्हणजे उद्या आपलं नोटिफिकेशन असल्यामुळं उद्यापासून त्याचं वाटप सुरू केलं जाणार आहे. ते 15 मे पर्यंत प्रत्येक मतदाराला त्यांच्या घरोघरी जाऊन BLOच्या मार्फत त्याचं वाटप केलं जाणार आहे. आचारसंहिता हा एक महत्वाचा मुद्दा आहे. आचारसंहिता आपल्या जिल्ह्यामध्ये लागू झालेली आहे. साधारणपणे 16 मार्चला दुपारी जेव्हा प्रेस झाली भारत निवडणूक आयोगाकडून माननीय मुख्य निवडणूक आयुक्त यांची, त्यावेळेसपासून जिल्ह्यामध्ये आदर्श आचारसंहिता आपली निर्माण झालेली आहे आणि त्याचा अंमलबजावणी मोठ्या प्रभावीपणाने चालू आहे. आचारसंहितेत 4-5 मोठे ठळक घटक आहेत. जसं CVGIL एक महत्वाचा ॲप आहे, NGSP आहे, त्याशिवाय इलेक्शन सीझर मॅनेजमेंट आहे. आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर काही कॅश पण आपण सीज केला गेलेला आहे. त्याशिवाय काही मद्याच्या बाबतचा आपण कंट्रोल कसं करणार आहोत. ब्यूरो रिपोर्ट कल्याण उल्लास विकास को YouTube पर सब्सक्राइब करें और बेल आइकन को भी दबाएं।